नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। अक्षरशः शेतकऱ्यांना न्याय मिळालेला आहे, कारण खरीप 2025चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुढल्या 2 तासामध्ये वितरित करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना खरीप 2025 सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा इतर खरीप पिकांचा पीक विमा मिळाला नसेल तर अजिबात घाबरून जाऊ नका, कारण तुम्हाला हा खरीप 2025चा पीक विमा अखेर तुमच्या पदरात पडलेला आहे। खरीप 2025चा पीक विमा तुम्हाला मिळणार आहे। होय, 100% तुमच्या खात्यावरती खरीप 2025चा पीक विमा पुढल्या 2 तासामध्ये वितरित केला जाणार आहे। संपूर्ण बातमी पहा, कारण मित्रांनो या ठिकाणी फक्त काही जिल्ह्यांनाच हा खरीप 2025चा पीक विमा वितरित करण्याचे आदेश स्वतः न्यायालयाने या ठिकाणी दिलेले आहेत। त्यामुळे राज्य सरकारसह पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पीक विमा वाटप होणार आहे। पुढल्या 2 तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 17,700 रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत। बघा, तुम्ही जर सोयाबीन, कापूस किंवा इतर कोणत्याही खरीपाचा 2025 मध्ये पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या पीक विम्याचं वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत। आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर कृपया आम्हाला एक छान अशी लाईक करा आणि कमेंट करा। तर शेतकरी बांधवांना आपण त्या जिल्ह्यांची यादी देखील पुढे पाहणार आहोत। पण लक्षात ठेवा, जर तुम्ही खरीप 2025 मध्ये ई पीक पाहणी केलेली असेल किंवा तक्रार नोंदवली असेल तरच तुम्हाला या ठिकाणी खरीप 2025चा पीक विमा तुमच्या खात्यावरती अलगदपणे वितरित केला जाणार आहे, अशी स्वतः माहिती आता या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। कारण पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे लाखो रुपये गोळा करण्यात आलेले होते, मात्र शेतकऱ्यांना खरीप 2025चा पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून काही वाटप करण्यात आलेला नव्हता। मात्र या संदर्भात काही शेतकरी संघटना यांनी न्यायालयामध्ये धाव घेतल्यानंतर अखेर न्यायालयानं या ठिकाणी शेतकऱ्यांना खरीप 2025चा पीक विमा पुढल्या 2 तासात वाटप करा असे आदेश राज्य सरकारला दिले असून राज्य सरकारने आता पीक विमा कंपन्यांना पुढील 2 तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप 2025चा पीक विमा वाटप करावा, अन्यथा कंपन्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकू अशी धमकीवाजा इशारा या ठिकाणी राज्य सरकारनं पीक विमा कंपन्यांना दिलेला आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना खरीप 2025चा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। शेतकरी बांधवांनो, आता वेळ न घालवता जिल्ह्यांची यादी पाहूया। या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा। तर चला जिल्ह्यांची यादी पाहूया। तर बघा, यामध्ये शेतकरी बांधवांनो छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, अकोला, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि शेतकरी बांधवांनो गडचिरोली। शेतकरी बांधवांनो, आमची असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।